रेडी व्हायचं आणि इनिंग ब्रेक मध्येच टॉस होईल आणि सामना संपल्यानंतर कुणीही कधीच मैदानामध्ये जायचं नाहीये याची नोंद घ्या. सामना सुरू करूया. लेट्स प्ले. विशाल सर पाटील यांचा मात्र इशारा होतोय. सामना होतोय सुरू. 5 षटकांचा खेळ आणि या 5 षटकांच्या खेळामध्ये कुणाचा बसेल मेळ. वळूया आपण या पहिल्या बॉलकडे. मयूर मोकल ऑन स्ट्राईक. तर तेजस लेफ्ट आर्म गोलंदाजी पहिलाच बॉल. सुरेख गोलंदाजी राहिली आहे आपल्या घरच्या मैदानावरती खेळताना. आपले प्रेक्षक हा दडपण आणि आपला खेळ त्याच्यामुळे आपल्या घरच्या मैदानावरती गाजाबाजा दाखवायचा असेल तर मात्र जिंकावा लागेल आणि याच इराद्याने मात्र तेजस चौधरीनं पहिला बॉल टाकलाय डॉट. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट. पुढला लेंथ हा बॉल मिड विकेटला ट्रॅव्हल होईल. शतरक्षक तिकडे रेडी असेल त्यानं उचलला फेकला तत्परी मात्र रन्स मिळाली फक्त आणि फक्त एक. आणि एक या धावसंख्येनं सलामीर मयूर मोकळनं एक या धावसंख्येनं आपल्या संघाचं खातं आणि स्वतःचं एक खातं उघडलंय. 8:28 मिनिटांनी सामना सुरू झाला याची नोंद घ्यायची आहे. त्याच्यामुळे प्रत्येक तुम्हाला टाइम अलर्ट राहील. 20 मिनिटांमध्ये पहिली 4 षटकं टाकणं अनिवार्य राहील याची नोंद घ्या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस हा स्पर्धेचा नियम. त्याच्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की आपण वेळेत इथे उपस्थित राहायचंय. परशा ग्रुप शिवडोन 1600 ब्रँड राहिलंय सागरदादा भोईर यांचं आणि त्या ब्रँड सहित सरपंच चषक 2026 ची ही भव्य दिव्य स्पर्धा सौभाग्यवती वैशाली ऋषिकेश भोईरताई या विद्यमान सरपंच त्यांच्या नावाची ही ट्रॉफी इथे मात्र खुलताना दिसते. बॅटची आतली कडा लागली जाते. अनिकेत मोकलचा हा पहिला बॉल ला फेस केला त्याने मात्र थर्ड स्लिप मध्ये बॉलला स्टॉप करण्यात आलं. अनिकेत मोकलचा खेळ ऑलवेज रॉक राहिलाय तो स्टार राहिलाय तो आणि एचडीपी ट्रॉफी मोहपाड्याच्या स्पर्धेमध्ये त्यानं बाईकही कमावली मागच्या आठवड्यात. त्याच्यामुळे तो कॉन्फिडन्स आणि आत्मविश्वास हा नेहमीच राहिलाय तो म्हणजे अनिकेत मोकळला आणि विस्फोटक खेळ हीच त्याची टॅगलाईन आहे. ते टॅगलाईन सहित कसा खेळला जाईल. बॉल हवेत राहिलाय. या अशा झेलसाठी प्रयत्न व्हायला हवेत कारण एक सुंदर मैदान आहे आणि सुंदर सुंदर मैदानावरती हाफ चान्सेस तुम्हाला फुल मध्ये कन्वर्ट करावे लागतील. कारण विचार केला तर जय श्रीराम शिवडोंपाडा संघाचं हे स्वतःचं ग्राउंड आहे. प्रॅक्टिस ग्राउंड असेल आणि त्याच्यामुळे या मैदानावर त्यांना माहिती आहे की धाबा किती बनतील कशा बनतील आणि हवेत उडायला झेल ज्या वेळेला एक चांगला मैदान मिळतो ना त्यावेळेला जीवाच्या आकांतानं त्यासाठी प्रयास व्हायला हवेत. बोर्डवर धावा लागतायत त्या बिनबाद 4. तेजस चौधरी गोलंदाजीच्या मार्कवर. लेफ्ट आर्म ओव्हर विकेट. पुन्हा एकदा स्ट्राईक मयूर मोकलला. 30 यार्डमध्ये घरंगळत राहिलाय. टार्गेट करण्याची गरज आहे. आत्मविश्वास लढण्याची गरज आहे. अनिकेत मोकलवर कदाचित थोडासा ट्राय करायला हवं होतं. कव्हर पॉइंट मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला तिथे मात्र रन्स मिळते 1 आणि एकेरी दुहेरीनं सामन्याला कलाने देण्याचा प्रयत्न सुरू आहे. धावा जोडण्याचा प्रयत्न चांगला आहे. आपण पाहतोय सुरवेज हॉटेलचे मालक संदेशजी गोजे प्युअर नॉनव्हेज ही टॅगलाईन त्यांची राहिली आहे. कारण आजपर्यंत आम्ही प्युअर व्हेज ऐकलं होतं. अजयदादा भागीत आई ग्रुप यांचं मात्र मंचाकडे आगमन होत आहे. अजयदादा भागीत तुमचंही सहर्ष स्वागत. किशोरजी भोपिया या अतिथी कक्षामध्ये उपस्थित आहेत त्यांचे आपण करूया सहर्ष स्वागत. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. 5 षटकांचा खेळ आणि 5 बॉल मध्ये आतापर्यंत धावा लागले त्या 5. अनिकेत मोकळ ऑन स्ट्राईक. क्या बात काय फिरवलाय बॉलला अफलातून. डावखुऱ्या गोलंदाजाला मिळालेली उपजत स्विंग आणि तिथे मात्र स्विंग अँड मिस. शेवटच्या बॉलवर अनिकेत मोकळचा प्रहार मात्र आला नाहीये. डॉट बॉलची सांगता होतीये. पहिल्या षटकामध्ये तेजस चौधरीनं मी म्हणेन की आपल्या बाजूनं पाड झुकवलंय जरूर परंतु अजूनही 4 षटकांचा पूर्वार्ध शिल्लक आहे. पहिल्या षटकाची सांगता झाली ज्याच्यामध्ये विचार केला तर 2 बॉलला सामोरा गेला तो म्हणजेच अनिकेत मोकल ज्यानं धावा जोडली 1 आणि मयूर मोकल ज्यानं 4 बॉलमध्ये धावा जोडले 4. अशा एकूण बोर्डवर धावा लागतायत त्या म्हणजेच बिनबाद 5. ती आई भवानी साई बी संघाच्या. षटक क्रमांक 1 मात्र संपला आणि 4 मिनिटं 5 मिनिटं लागली पहिल्या षटकाला.
अतिशय उत्तम वेळेत सामने संपणं गरजेचं आहे. अंकित वाजेकर नवीन फलंदाज. यानंतर सामना जय चेरोबा सांगडे वर्सेस भूमी 11 रायबादेवी रावे. बॉल हवेत राहिलाय, बॉल हवेत राहिलाय. एक चांगली विकेट. सलामीवीराला मात्र निकेत चौधरीनं एक चांगला झेल टिपला आणि मयूर मोकलला स्वस्तामध्ये पकडलाय. अंकित वाजेकरनं मात्र पहिल्याच बॉलवर एक मोठी विकेट. थँक्यू थँक्यू. यानंतर मात्र आपण पाहतोय भूमी 11 रायबादेवी रावे वर्सेस जय चेरोबा सांगडे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी रिपोर्टिंग करायचे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल याच्याकडे लक्ष द्यायचंय. त्याच्यामुळे ती उपस्थित नोंदवा. चला सामना सुरू करा आणि फलंदाज बाद झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचा वेळ घ्यायचा नाही नवीन फलंदाज पाठवण्यासाठी. कारण एक एक मिनिट तुम्ही शेवटी तासावर जातो. कारण आता जे 4 वाजता सामने संपतील 3 वाजता संपतील. 3 सलग षटकार ठोकले तर अजयदादा भागी त्यांच्याकडून तब्बल 5,000 चं इनाम दिलं जाईल. सलग 3 षटकार किंवा सलग 3 विकेट. पैशाचा पाऊस सुरू झाला. अजयदादा भागीत अजिवली एक आदर्श व्यक्तिमत्व कायम राहिले. जसं मैदानावरती आले, मंचावरती आले आणि त्यांनी लगेचच बक्षीस अनाउन्समेंट केली. कोणत्याही फलंदाजानं सलग 3 षटकार ठोकले किंवा कोणत्याही गोलंदाजानं सलग 3 विकेट घेतले तर अजयदादा भागीत यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाची बक्षीस दिली जाईल. आतापर्यंत विचार केला तर हा डॉट बॉल झालाय. कारण अनिकेत मोकळ 3 बॉलमध्ये 1 धाव जमवतोय. अंकित वाजेकरनं कमालीची गोलंदाजी केली आहे. पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त एकच धाव आणि 1 विकेट ही कमावलंय. प्रज्योत पाटील पाली गुणलेखनाची चोख भूमिका बजावताना पाहतोय. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं विशालजी पाटील सर, बालाजी सर आणि दीपक पाटील सर पंचांचा पॅनल आपण पाहतोय. आणि अखेरकार त्या वाट सुटली. बराच वेळ शांत बसला जरूर, परंतु शांत बसायला मी काही संत नाही असाच इशारा दाखवला आणि ठोकला अनिकेत मोकळ ब्रँडेड षटकार. पहिल्या 3 बॉलवर फक्त 1 धावाने उरलेल्या 4थ्या बॉलवर मात्र अनिकेत मोकळचा तडाखा षटकार. स्वीपचा हा प्रयत्न जरूर होता पण इथे मात्र प्रयत्न फसलाय. कारण स्वतःचा ग्राउंड आहे. आपण पाहतोय श्रीराम श्रीडोंपाडा संघ त्याचं घरचं मैदान आहे. त्याच्यामुळे त्याला सगळं माहिती आहे की नेमकं कशी गोलंदाजी करायची आहे, कोणत्या स्पॉटवर गोलंदाजी करायची आहे. परंतु अनिकेत मोकल हा ब्रँड असा आहे की महाराष्ट्रभर स्पर्धा खेळण्यामध्ये जो प्रसिद्ध राहिलाय आणि आताच त्याच्या नावावरती एचडीबी ट्रॉफी मधली एक बाईकी त्यांनी कमावली आहे. तो ऑन स्ट्राईक असेल. फुलाल्यांचा बॉल सावधगिरीने खेळला गेलाय. फेकी होतीये. ही रिस्क घेणं गरजेचं आहे. कारण टार्गेट केलं जाईल अनिकेत मोकललाच आणि तो अनिकेत मोकलनं मात्र एक चिकी सिंगल्स कंप्लीट केली आणि चिकी सिंगलच्या समाप्तीनंतर 2 षटकांचा बाद विकेट संपला. अनिकेत मोकल क्रीजवर असून सुद्धा धाबळकर धावा लागतायत. आई भवानी साई बी संघाच्या 1 बाद 13.
चला फिल्डिंग लावून घ्या, कारण टीम मीटिंगसाठी वेळ नाहीये आपल्याकडे. पहिले 20 मिनिटामध्ये तुम्हाला 4 षटकं टाकायची आहेत, याची नोंद घ्या. आणि काल उशीर झाला म्हणून लगेचच प्लेयर आतमध्ये घेतलेत, त्याच्यामुळे पेनल्टी ही दिली आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना विनंती असणार आहे खेळणाऱ्या प्रत्येक संघाला, की आपण लक्ष द्या. किशोरजी उभी बसा, जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत अजयदादा भागीती राहतील. आणि संदेशजी, हे ट्रायंगल राहिलाय आमचा, त्याच्यामुळे तुम्ही इथे थांबा आणि तुम्हाला जाऊन देणार नाहीये कोणी, याची नोंद घ्या. सामन्याचा आनंद घ्या आणि जायचं असेल तर उजव्या हाताकडून निघावं लागेल, त्यांच्या डाव्या हाताकडून तुम्ही जाऊ शकत नाही. पहिले 2 षटकं 13 धावा ऑन बोर्ड आणि 13 धाव्यावर एक फलंदाज बाद. बैलगाडी क्षेत्रातील एक भल्लं मोठं नाव एस के नाईक यांचे सुपुत्र मानसेट नाईक यांचं माझ्याकडे आगमन होतंय. आपण करूया त्यांचं सहर्ष स्वागत. एक्झॅक्टली. गुडघा टेकला इथे मात्र, पण रन्स मात्र मिळतील ती फक्त आणि फक्त 1 रन्स आणि एका रन्सवर धावपंक 14 लागतायत. चला ती टेम्पोची लाईट बंद करा प्लीज. आणखीन एक चांगला फटका इथे मात्र मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल झाला. रन्स मात्र मिळते 1. प्रज्वल मोकल यांना आतापर्यंत 2 बॉलला सामोरं गेलाय, त्यांनीही धावा जोडले 2. धापलकर धावा लागतायत ते आतापर्यंत विचार केला तर मात्र तब्बल 15 धावा रोखून धरलाय. शर्यती क्षेत्रामधलं आज नव्हे तर कित्येक वर्षापासूनचं नाव जे कायम राहिलंय, एस के नाईक हे ब्रँड शर्यती क्षेत्रामध्ये आजचं नाहीये, आमच्या जन्मापूर्वीच पासूनच राहिलंय. ज्या माणसानं या क्षेत्रामध्ये भलं मोठं नाव कमवलं, एस के नाईक सर यांचे सुपुत्र आदरणीय मानसेठ नाईक साहेब यांचं मंचाकडे आगमन होत आहे. आणि काही दिवसापूर्वीच आपण खऱ्या अर्थानं चंद्रबाईलाचा करार ही पाहिला. महाराष्ट्रामध्ये ज्याचा बोलबाला राहिलाय, सगळ्यात मोठा करार त्यांनीच केलाय, तेव्हा त्यांचं विशेष कौतुक. आणि त्याही पेक्षा आणखीन मोठं नाव मार्केटचा राजा गौऱ्या गणपती आपण नेहमी पाहतो. आणि त्यासाठी या पंचक्रोशी नव्हे तर या संपूर्ण रायगडमधून असंख्य मंडळी दर्शनासाठी येत आहेत. तर मार्केटचा राजाही एस के नाईक साहेबांच्या आशीर्वादानं अनेक वर्षापासून मात्र मार्केटमध्ये सर्वांना आशीर्वाद देताना पाहतोय. करूया मानसेठ नाईक यांचं आपण सहर्ष स्वागत. पण स्वागत केलं अनिकेत मोकलनं, नवीन गोलंदाज प्रतिकेश वाजेकरचा षटकारानं. स्वीटचा प्रयत्न फसलाय, परंतु अनिकेत मोकल सारखा स्टँडर्ड फलंदाजालाही मी म्हणेन की कौतुक करेन. शिवडोपाळा संघाच्या गोलंदाजी रोखून धरलाय. एका दुसरा फटका हे सर्वसामान्य आहे, कारण अनिकेत मोकलचं बरंच न आणि गरज न आम्ही कित्येक वेळा पाहिलंय. अकुटप्याचा बॉल, स्टँडर्ड गोलंदाजी होतीये, विचारपूर्वक अगदी गोलंदाजी केली जाते आणि अनिकेतला रोखून धरला जातोय. सलग 3 षटकार ठोका किंवा सलग 3 विकेट घ्या तर अजयदादा भागीत आई ग्रुप यांच्याकडून अजिवली यांच्याकडून मात्र तब्बल 5,000ची बक्षीस दिली जाणार आहे. त्याच्यामुळे पैशाचा पाऊस तर सुरू झालाय, पण त्या पावसात भिजायचं असेल तर तुम्हाला कर्तृत्व सिद्ध करावं लागेल. गोलंदाज पाहतोय आपण प्रतिकेश वाजेकर. धापलकर धावा लागलेत 23 धावा. प्रज्वल फिरकीची जादूगरी दाखवली जाते. बॉल फिरतायत, परंतु जास्त बॉल फिरलाय, पण विशाल सर आमच्याकडे वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा करतायत. एक एक्स्ट्राची रन येते, परंतु शिवडोंपाळा संघाची गोलंदाजी मी म्हणेन वाईट जरी असेल तरी प्रभावी कामगिरी राहिली आहे. ज्या प्रकारची गोलंदाजी सुरू आहे अतिशय उत्तमरित्या इथे मात्र गोलंदाजी निभावली जाते. षटक क्रमांक 3 सुरू आहे आणि धावपलकर धावा लागलेत त्या 1 बाद 24 धावा. आता मात्र मगाशी लेग ब्रेक पाहिली, आता ऑफ ब्रेक. दोन्ही बाजूनं ब्रेक करण्याचं कौशल्य गोलंदाजाला खूप छान रीती अवगत आहे. प्रतिकेश वाजेकर
यानंतर पाणी घेऊन जा मैदानामध्ये प्लीज. ट्वेल्थ लगेच पाणी घेऊन जा आपण. कमालीची गोलंदाजी राहिली. पहिल्या 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. सलामीवीर मयूर मोकलनं धावा जोडले. आपल्या 5 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 4. परंतु आतापर्यंत अनिकेत मोकलचं लढणं बरसणं सुरू आहे, ज्यानं 10 बॉलमध्ये 16 धावा 2 षटकाला सहित ठोकलेत. आणि प्रज्वल मोकलनं मात्र 3 बॉलमध्ये 2 धावा आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकर धावा लागलेत. त्या प्रथम फलंदाजी करताना साई ब संघाच्या ते म्हणजेच 1 बाद 24 धावा. पहिल्या षटकामध्ये तेजस चौधरीनं 5 धावा, अंकित वाजेकरनं 8 धावा आणि प्रतिकेश वाजेकरनं सुद्धा धावा दिले त्या 11. 3 षटकं संपलेत. ताकदीची गोलंदाजी राहिली आहे आणि 3 षटकांच्या बॉलबालामध्ये अनिकेत मोकलचे 2 षटकारी पाहिलेत. स्ट्रॅटेजिक टाइम आउट हा फक्त 3 मिनिटाचा राहील, याची नोंद घ्या. प्रमुख अतिथी आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर अनेक दिग्गज मंडळी या स्पर्धेला भेट देतील. स्पर्धेचे आयोजक आदरणीय सागरदादा भोईर असतील, त्याचबरोबर आपण पाहतोय की ऋषिकेश दादा भोईर असतील आणि शर्यती क्षेत्रामधलं भलं मोठं नाव आहे. मग पिस्तूल, परशा, रॉकी, हा महाकाल या सगळ्या बैलांना घेत मात्र ही मंडळी शर्यती क्षेत्रामध्ये बलंच मोठं नाव केलंय. त्याच्यामुळे ही सगळी मंडळी मग शर्यती क्षेत्रामधले यांची काल मॅच ही आपण काल पाहिली. ड्रायव्हर्स जे जॅकी होते ते तरी बिचारे कधी खेळले असते. आणि पोलीस दल वर्सेस आपण पाहिलं आदरणीय पद्माकर सेठ शेळके आदई द गोल्डन मॅन यांचं मात्र मंचाकडे आगमन होत आहे. आदरणीय पद्माकर शेठ आपलं या परशा ग्रुप आयोजित सरपंच अष्टकामध्ये सहर्ष स्वागत करतो. सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. षटक क्रमांक 4 सुरू केलाय. शतरक्षण लाजवाब राहिलाय आणि अफलातून कामगिरी इथे मात्र पाहतोय. अपिलामध्ये उत्साह राहिला जरूर, परंतु इथे थोडा थांबला आणि थांबल्यानंतर मात्र लगेचच धावा इथे मात्र जमवल्या. या बॉलवर नेमकं काय घडलं? धावा आल्या तब्बल 2 आणि या 2 धावेनं धापलकर धावा लागल्या. त्या 26 धावा. गोलंदाज आपण पाहतो पवन टकले, एक जुना जाणता पवन टकले, जुना जाणता या संघाचा अनुभव. पवन टकले गोलंदाजीच्या मार्कवर आहे. अनिकेत मोकल ऑन स्ट्राईक आहे. मॅक्झिमम स्ट्राईक अनिकेत मोकल घेणार यातील मात्र शंका नाहीये. ती रणनीती ही तशीच राहील. डेड बॉलची सांगता होतीये. पवन टकले पुन्हा एकदा सज्ज होतील. पहिल्या बॉलवर 2 धावा. सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं होतं. गलीच्या दिशेतून बॉलला रोखलं तर सीमारेषेच्या आतच, पण तिथून मात्र तरीही 2 धावा अतिशय भरधाव वेगानं अनिकेत मोकलनं घेतलेत. पवन टकले राईट आर्म ओव्हर द विकेट अनिकेतसाठी. अगोदरच जागा बनवली होती, परंतु फिरणारे बॉल अंगावर येत आहेत थोडेसे. आज थोडीशी लय धरू दिली नाहीये, कारण खऱ्या अर्थानं मोपाळाच्या मैदानावरती जी बॅट तळपली होती अनिकेत मोकलची, त्या बॅटला शांत स्तब्ध ठेवण्यामध्ये शिवडोमपाडा संघाचे गोलंदाज कुठेतरी यशस्वी ठरलेत. येस येस पंच, रिव्ह्यू कोणी घेतलाय? बॉलिंग साईड. चला, तर बॉलिंग साईड रिव्ह्यू पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. ऑनफिल्ड निर्णय राहील कंटिन्यू. व्हाईट बॉल, कारण इथून अँगल क्लिअर होत नाहीये, त्याच्यामुळे तिथून मात्र व्हाईट बॉलची सांगता होते. पवन टकलेचा हा बॉल व्हाईट राहिलाय. आदरणीय मयूरजी शेळके साहेब अदई यांचं मंचाकडे आगमन होते. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. गुलशन पाटील आपण कुठे असाल तर या इकडे.
सचिनजी खुटले यांना विनंती करेन आपण अतिथी कक्षामध्ये आगमन करायचंय आणि इथे आणखीन एक रिव्ह्यू मात्र येतोय तर रिव्ह्यू पाहिला जाईल. रेस्ट साठी बॅटिंग रिव्ह्यू. अंपायर्स कॉल. इट्स अ नो बॉल कॉल. इट्स अ नो बॉल कॉल. या षटकामध्ये बरंच काही घडतंय. या षटकामध्ये बरंच काही. वाईट बॉल, नो बॉल आणि नो बॉलवर ते मात्र राहील फ्री हिट. तर गुलशन पाटील आपण कुठे असाल तर यायचं आपण लगेचच. हॅलो. आणखीन एकदा धावांची बरसात मात्र होतीये आणि या धावांनी मात्र आपण पाहतोय 2 धावा या बोर्डवर लागल्यात आणि 2 धाब्याने धावफलकावर धावा लागतात. 30 धावा. षटक क्रमांक 4 पवन टकले हाताळतोय आणि बोर्डवर धावा लागतायत त्या म्हणजे 30 धावा. चला मॅचला थोडासा उशीर चालला याची नोंद घ्या आपण. कारण 49 8 वाजून 49 मिनिटं झाली आहेत. त्याच्यामुळे लगेचच निर्णयामध्ये हे होईल म्हणजेच अंमलबजावणी होऊ शकते याची नोंद घ्या. इथे मात्र स्विच हिटचा प्रयत्न. पहिल्यांदा ओळखला की कदाचित बॉल हा लेग ब्रेक होईल आणि त्याच्यामुळे इथे मात्र रेडी राहिला आणि डीप थर्ड मॅन मधून बॉल गेला सीमारेच्या बाहेर. हा मात्र आलाय खणखणीत चौकार. या चौकारावर धावपळकडे धावा लागल्या त्या 34 धावा. एक बाद 34 धावा. षटक क्रमांक 4 इथे मात्र सुरू आहे. षटक क्रमांक 4 सुरू आहे आणि या धावा मात्र धावपळकडे लागतायत त्या तब्बल 34 धावा. षटक क्रमांक 4. पवन टकले पुन्हा एकदा सज्ज परंतु स्ट्राईकवर मात्र पाहतोय अनिकेत मोकळला. मोठ्या धाबांची बरसात करण्यामध्ये पठाईत असलेल्या फलंदाजालाही आज त्याच्या मनाजोगे फटके लगावू दिले नाहीत पण अखेरकार त्यानं क्रिकेटचा क्लास दाखवला आणि रिकामी जागा हेली. एक्स्ट्रा कव्हर्स आणि कव्हरच्या मधून मात्र एक सुरेख फटका लगावला. याच्या अगोदर डीप थर्ड मधून एक चौकार लगावला आणि इथे लागोपाठ ठोकला जातोय. हा दुसरा चौकार 38 वर मजल मारली जातीये. आता धावांचा वेग वाढतोय. पवन टकलेवर हल्ले झाले. पवन टकलेच्या षटकामध्ये वाईट बॉल आले, नो बॉल आले आणि त्याच्यामुळे एक्स्ट्रा बॉल ही पडलेत आणि तोच चमत्कार मात्र फायदा उठवत अनिकेत मोकलनं आपलं बरसणं सुरू केलं. क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवलं आणि काय सुरेख फटका त्यानं मात्र तिथे पिक केलाय. येस. आणखीन एक फुल टॉस आणि फुल टॉस वर आणखीन एक फुल टॉल बसूल. इथे पाहतोय चांगली फटकेबाजी आणि या फटक्यानं धावा आल्या तब्बल 6. पहिल्या 3 षटकामध्ये दर्जेदार गोलंदाजी केली श्रीराम शिरोडपाडा संघाच्या गोलंदाजानं. परंतु या षटकामध्ये स्कोअर बोर्डचा चेहरा मोहरा बदलवला. अनिकेत मोकलनं सलग ठोकले 3 चौकार, 2 चौकार, 1 षटकार, 1 वाईट, 1 नो बॉल. सगळी गणित बिघडली गेली आणि बीमर साठी मात्र पुन्हा एकदा बॅटिंगचा रिव्ह्यू येतोय. बॅट्समन रेफर केले जातील. आतापर्यंत 5 बॉल मध्ये 20 धावा ऑलरेडी खर्च केलेत पवन टकलेनं. त्याच्यामुळे धावफलकावर धावा लागल्या त्या तब्बल 44. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी. आणखीन एक. मी मगाशी म्हटलं होतं शांत बसायला तो काही संत नाही. अफलातून कामगिरी हे त्याचं गणित राहिलंय. हॅशटॅग अनिकेत मोकल
फटकेबाजी असंच काहीसा ब्रँडिंग राहिलाय. आणि पहिल्या 3 षटकामध्ये धावफलकावर धावा होत्या 24 आणि एका षटकामध्ये पवन टकलेनं धावा दिल्या 24. म्हणजे जे तिघांनी दिलं ते एकट्यानेच काम करून टाकलं पवन टकलेनं. आणि या षटकाचा विचार केला तर तब्बल 3 चौकार, 1 षटकार, 2 दुहेरीचे फटके, 1 व्हाईट बॉल आणि 1 नो बॉल अशा एकूण धावा आल्या 24. 3 षटकामध्ये 24 आणि 4 षटकामध्ये 48 धावा ऑन बोर्ड. चला फिल्डिंग लावून घ्या. 48 धावा, गणित बिघडली आहेत. अनिकेत मोकलला रोखून जरूर धरलं होतं. 5 षटकांसाठी 5 गोलंदाज हा सुद्धा एक खऱ्या अर्थाने चॅलेंज असतो फिल्डिंग करणाऱ्या संघाला. कारण 5वा गोलंदाज रेग्युलर वापरावा लागतो. आजकाल प्रत्येक संघामध्ये 2 चांगले गोलंदाज असतात. त्याच्यामध्ये मग एकाला डबल ओव्हर द्यायचे तेही गणित इथे मात्र बिघडलंय. त्याच्यामुळे 5 षटकामध्ये 5 गोलंदाज. सुधीर रेडी आहे. आपण पाहतोय सांगळे संघाचे कॅप्टन्स टीम पुन्हा एकदा सज्ज होते. जय चेरोबा सांगळे वर्सेस रायबादेवी रावे या 2 संघादरम्यानच्या 2 संघ नायकांनी षटक संपल्यानंतर लगेचच टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी यायचंय. अजिबात विलंब लावायचा नाहीये. चला फिल्डिंग लावून घ्या आणि सामना सुरू करा. टाइम अलर्ट केलाय पंचांनी ऑलरेडी फिल्डिंग संघाला. बालाजी सरांनी टाइम अलर्ट केलाय कारण खऱ्या अर्थानं टाइम अलर्ट होतोय तुम्हाला याची नोंद घ्या. अठ्ठेचाळीस धावा आतापर्यंत मी 4 वेळा सांगितलंय. एक फिल्डर ऑलरेडी हे पहा पेनल्टी लगेचच मात्र येते. त्याच्यामुळे लक्षात घ्या बेल दवडून चालणार नाहीये. कोण म्हणतो की फक्त अनिकेत मोकलच्या बॅट मधून फक्त फटके येत आहेत. ज्या वेळेला दुसऱ्याला वाटतं ना का मीही ठोकू शकतो. 4थ्या षटकामध्ये धावा आल्या 24 आणि इथं प्रज्वलनेही आपला घेर बदलला. स्लॉक षटकामध्ये धावा मी जमू शकतोय दाखवलं आणि दाखवलं पहिल्याच बॉलवर एक मोठा फटका 6 धावांचा. आणि या 6 धावांनी धावफलकावर धावा लागतात 54 धावा. 54 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. ऋषिकेश टकले चांगला बॉल, अतिशय उत्तम दर्जाचा. इथे मात्र बॉल आला, इथे व्हाईट बॉलचा इशारा आला, थोडासा वरून जरूर गेला. त्याच्यामुळेच पंचांनी पाहिलं हाईट आहे. रिव्ह्यू फिल्डिंग साईड बीमर साठी हाईटचा वाईट तुम्ही दिला त्याच्याबद्दल पाहिलं जाईल. ऍब्सल्युटली वाईट बॉल. कारण डोक्याच्याही वरून गेलाय. त्याच्यामुळे कंबरचा हिशोबच नाही. त्याच्यामुळे तुम्ही सामना सुरू करा लगेचच. पंचांनी चांगला निर्णय दिला होता परंतु आजकाल पंचांच्यावरही विश्वास ठेवायला कोणी तयार नाही. परंतु अखेरकार रिव्ह्यू त्यांनी गमावला आणि पंचच आमचे अगदी बरोबर राहिलेत. ऋषिकेश टकले प्रज्वल साठी हा फटका फसला होता असं वाटत असताना मात्र पुन्हा टाइम झालाय. बॉलच्या डेप पर्यंत पोहोचला. लागोपाठ ठोकले जात आहेत 2 षटकार. थँक्यू. कैलासजी मुकादम यांचं मंचाकडे आगमन होत आहे. त्यांचंही आपण करूया सहर्ष स्वागत. राहुलजी वाजेकर आणि भाऊ घरत यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी भाऊ म्हात्रे आणि राहुलजी घरत यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाची बक्षीस दिली जाईल. सलग 3 षटकांसाठी आपण पाहिलं होतं की 5,000ची बक्षीस होती. पण इथे मात्र व्हाईट बॉल येतोय आणि या व्हाईट बॉलनं मात्र व्हाईट +1 आणखीन एक धाव मात्र येते. धावफलकावर धावा लागतील 2 धावेनं 63 धावा.
पहिल्यांदा वाटलं की 40 पर्यंत पोहोचेल की नाही पोहोचेल, पण इथे मात्र 63 धाबा कधी जमवल्या या मात्र शिवडमपाडा संघाला समजल्या नाही. कारण पवन टकल्याचं बिघडलेलं षटक, त्यानंतर ऋषिकेशवर झालेले प्रहार, लागोपाठचे 2 षटकार, त्यानंतर व्हाईट बॉल, असा याचा अर्थ असा आहे की त्यांना ठोकलेत ते आतापर्यंत पहिल्या 2 बॉलमध्ये 13 धावा. चला सामना सुरू करा. 2 बॉलमध्ये 2 वाईड. फटकेबाजी येईल, गुडघा टेक, तमाशा देख. एक अफलातून फटका दाखवलाय अनिकेत मोकलनं मात्र इथे चांगली फटकेबाजी दाखवली आहे आणि दाखवलाय हा मात्र लाजवाब षटकार. अठरा बॉल 44 धावा. बघता बघता हा पठ्या पुन्हा एकदा 50 पर्यंत पोहोचला. त्यानं एकदा डावाचा गिअर बदलला की अनिकेत मोकलला रोखणं कठीण होतं. असाच खेळ कित्येक मैदानावरती खेळा मी अगोदरही सांगितलं आणि आज पुन्हा शिवडोमपाड्याच्या मैदानावरती पुन्हा एकदा आपल्या साईकरांचा हा साई स्टार मात्र पाहतोय 46 धावा. 44 धावा त्यानं 18 बॉल्स मध्ये आतापर्यंत जोडलेत. संघाची धावसंख्या तब्बल 69. उडाया हॅट्स ऑफ यू. या स्पर्धेमधलं पहिलं वहिलं जय भवानी साई बस संघ. आई भवानी साई बस संघाचा हा स्टार खेळाडू अनिकेत मोकल दाखवतोय सगळ्यांना आणि खुणवतोय त्याच्या प्रतिस्पर्ध्यांना, खुणवतोय ज्याला ज्याला त्यांनी ठसन दिली त्यांना की हा स्टार पा. आई भवानी साई बस संघाचा अनिकेत मोकलचं या स्पर्धेमधलं पहिलं वहिलं अर्धशतक. अभिनंदन अभिनंदन. आणि या स्पर्धेमधलं सुद्धा पहिलं अर्धशतक ठोकण्याचा बहुमान अनिकेत मोकलच्या नावावरती. हे बरसणं जारी आहे. क्या बात. चांगला प्रयत्न, पण कव्हर्स रिकामी आहे आणि रिकाम्या कव्हर्स मधून मात्र भरता वेगानं बॉल जाईल सीमारेच्या बाहेर. आणखीन एक येतोय चौकार आणि या चौकारनं मात्र धावपळकर धावा लागल्या. त्या तब्बल 79 धावा. अतिशय दर्जेदार फटकेबाजी. 79 धावा. शिल्लक असेल बॉल आतापर्यंत 79 धावा बोर्डवर लागतायत. अतिशय उत्तम आणि दर्जेदार खेळ आजच्या या सामन्यात दाखवला अनिकेत मोकलनं पुन्हा एकदा. अनिकेत मोकल एकदा सुरू झाला की थांबायचं नाव घेत नाहीये आणि इथे मिडविकेटच्या मधून द ब्रँड अनिकेत मोकल दाखवतोय आणखीन एक लाजवाब हा फटका आला. त्या बॉलवर धावा आल्या तब्बल 6 आणि धावपळकर धावा लागल्या त्या तब्बल 85. वैयक्तिकचा विचार केला तर मात्र अनिकेत मोकलचा खेळ पाहिला 21 बॉल 60 धावा. आई भवानी साई बस संघाचा अनिकेत मोकल या स्पर्धेमधला हायेस्ट स्कोर बनवतोय. त्याचं करूया मनपूर्वक अभिनंदन आणि स्वागती. वन ऑफ द ब्रँड. आणि या स्पर्धेमधला हायेस्ट धावसंख्या लागते. यानंतर लगेच टॉस केला जाईल. तिथे मात्र गुलशन पाटील सर असतील. तर वळूया आपण लगेचच रायबादेवी रावे आणि जय चेरोबा सांगडे या दोन संघादरम्यान टॉस होईल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन झाले तिथे उपस्थित. थँक्यू सो मच. आणि त्यानंतर टॉस करण्यासाठी अगदी विनंती करतो. आता गावाची शान अगदी तुम्ही पाहताय गोल्डन मॅन ज्यांना ओळखला जातो अगदी तुम्ही पाहताय पद्माकर शेळके आणि त्यांच्या शुभ असताना अगदी पाहायला गेलं तर 2 टीम मध्ये टॉस केला जाईल. एका बाजूला टीम तुम्ही पाहताय जय चेरोबा सांगडे संघ आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर भूमी 11 रायबादेवी रावे संघ. हॅलो साई संघ मैदानामध्ये वळा. लगेचच ते फिल्डर बाहेर यायच्या आत आपण आतमध्ये पाहिजेत. चला अगदी टॉस केला जातो. आमची गोल्डन मॅन तुम्ही पाहू शकता पद्माकर शेळके त्यांच्या शुभ असते टॉस केला जातो. टेल टॉस जिंकलाय सांगडे संघानं आणि प्रथमदा डिसिजन करवायचा फिल्डिंग करण्याचा निर्णय. फिल्डिंग करू आणि देऊया शुभेच्छा दोन्ही टीमला कारण की वेळ नाही आहे. बरेचसे मान्यवर आहेत आणि त्यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. तर
मी सन्मान करण्यासाठी विनंती करतोय रामशेठ भोईर यांना आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ताने अगदी पाहायला गेलं तर दही गावाची आणबाण शान पद्माकर शेठ शेळके त्यांचा आपण सन्मान करायचा. एक आदरणीय व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व आणि कित्येक स्पर्धांमध्ये अगदी पाहायला गेले तर त्यांच्या माध्यमातून सरळ हातानं नेहमीच मदत केली जाते आणि रामशेठ भोईर त्यांच्या शुभ हस्ताने पद्माकर शेठ शेळके त्यांचा आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असणारे या स्पर्धेमध्ये आपला बहुमूल्य वेळ काढून आपण या स्पर्धेसाठी आला शेठ आणि आपला देखील सहर्ष स्वागत. परीक्षा ग्रुप शिरडोन पुरस्कृत दमदार सरपंच दशक 2000 या 26च्या हंगामामध्ये बॅटर आपण आतमध्ये चला, आपण वेळ नका घेऊ. मॅच कोणत्याही प्रकारे थांबता कामा नये याची नोंद घ्या. आपण बॅटर लगेच मैदानाकडे रवाना व्हायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट सन्मान अगदी चला त्यानंतर दुसरा सन्मान महान शेठ नाईक त्यांना देखील विनंती असेल आपण देखील यावं. आपलं देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. महान शेठ नाईक त्यांचा देखील आपण सन्मान सागर शेठ भोईर त्यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया. अगदी पाहायला गेलं तर महाकाल बैलाचे मालक तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. सागर शेठ भोईर त्यांच्या शुभ असताना पाहायला गेलं तर त्यांचा इथून सन्मान होताना पाहायला मिळतो. चला क्षणचित्र देखील आपण टिपायचं आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असणाऱ्या परीक्षा ग्रुप शिरडोन पुरस्कृत दमदार सरपंच चषकामध्ये. त्यानंतर नेक्स्ट सन्मानासाठी मी विनंती करतोय अजयची भागीत आई ग्रुप त्यांना देखील विनंती असेल आपण देखील यावं. आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. अजयची भागीत शेठ आई ग्रुप आणि त्यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सागर शेठ भोईर त्यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. परीक्षा ग्रुप शिरढोण पुरस्कृत दमदार सरपंच चषक 2000 या 26च्या हंगामामध्ये आणि त्यांचा देखील मॅच सन्मान केला जातो. बॉल, अरे बॉल बॉय कुठे आहे? बॉल बॉय, बॉल साठी मॅच थांबू नका तुम्ही प्लीज, ही विनंती आहे. अजिबात बॉल साठी वेळ थांबू नका तुम्ही, कारण आत्ता वाचणार 1-1 मिनिटानंतर तासभर जातो याची नोंद घ्या. चला त्यानंतर नेक्स्ट सन्मान संदेश शेठ नाईक त्यांना देखील विनंती असेल आपण देखील यावा. संदेश शेठ नाईक त्यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. चला संदेश शेठ नाईक आणि त्यांचा देखील आपण सन्मान सागर शेठ भोईर अक्षय त्यांच्या शुभ हस्ताने करणार आहोत. अगदी एक आणखीन दमदार व्यक्तिमत्व आणि त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया परीक्षा ग्रुप शिरडोन पुरस्कृत दमदार सरपंच चषकामध्ये. त्यानंतर विनंती करतोय नेक्स्ट सन्मानासाठी अतुलजी म्हात्रे त्यांना देखील विनंती असेल आपण देखील यावं. आपलं देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. चला अतुलजी म्हात्रे आपण देखील यावं आणि आपलं देखील सहर्ष स्वागत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. भारतीय संस्कृती कुठलीही स्पर्धा असू द्या, कुठल्याही सांस्कृतिक क्रीडा कला अगदी पाहायला गेलं तर महोत्सव असू द्या आणि त्यामध्ये अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृतीची ओळख राहिली आणि या प्रत्येक पाहुण्यांचा अगदी पाहायला गेलं तर पाहुणचार आणि अगदी त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो. त्यानंतर नेक्स्ट सन्मानाकरता मी विनंती करतोय अलंकारची पाटील बोरल्या त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या. आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. अलंकारची पाटील बोरल्या. चला कल्पेची भोईर आपण या त्यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. कल्पेश शेठ भोईर अगदी पाहायला गेले तर त्यांच्या माध्यमातून अलंकार शेठजी पाटील बोरले त्यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. परीक्षा ग्रुप शिरडोन पुरस्कृत अगदी सरपंच चषकामध्ये आणि त्यानंतर भावेश शेठ माली अजिवली त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या. आपलं देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. भावेशजी माली अजिवली त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या. आपलं देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो. त्यानंतर स्वप्नीलजी
चला स्वप्नीलजी आपण देखील या आपलं देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल त्यांचं देखील सहर्ष स्वागत. चला प्रथमेश कारके त्यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचं देखील सहर्ष स्वागत करणार आहोत. स्वप्नीलजी त्यांचा देखील सन्मान आपण करणार आहोत. आणि त्यानंतर नेक्स्ट सन्मान अगदी विजय शेठ पाटील बोरले त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या शेखरजी पवार त्यांच्या माध्यमातून त्यांचा सन्मान केला जाईल. विजय शेठ पाटील बोरले त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या आपलं देखील सहर्ष स्वागत. त्यानंतर अतिश शेठ वाकडीकर प्रसाद शेठ वाकडीकर आणि त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करणार आहोत. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचा आपलं देखील सहर्ष स्वागत असणारा. त्यानंतर अजयजी पाटील कानाव बालीबाग त्यांचं देखील पाहायला गेलं तर त्यांच्या समेत आगमन होतोय त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. चला विजय शेठ पाटील बोरले त्यांना देखील विनंती असेल आपण देखील यावं आपलं देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. चला या त्यानंतर प्रभाची पाटील त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या. चला त्यानंतर मयूरची शेळके अगदी त्यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. अदय्य आणि त्यांचा देखील सन्मान करणार आहोत. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील आपला सन्मान स्वीकारायचा प्लीज विनंती आहे. मयूरची शेळके अदय्य आणि त्यांचा देखील सन्मान आपण करणार आहोत. सध्या फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये चांगली चालू आहे तेजस चौधरी यांची. आणखीन एक तडाखा सध्या पाहायला गेलं तर घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांचा एंटरटेनमेंट सध्या तेजस चौधरी करतोय मैदानाच्या आतमध्ये. परंतु पाहुण्यांचा सन्मान देखील सध्या चौकार षटकारानं होताना पाहायला मिळतो. त्यानंतर सचिनजी कुठले त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या आपलं देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. चिंचवण गावाचे आहेत आणि त्यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. सचिनजी कुठले चला शेखरजी त्यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा देखील सन्मान करणार आहोत. बावीस धावा किती लागल्यात पहिल्या षटक्या समाप्तीनंतर 86 धावांचा पाठलाग करत असताना. त्यानंतर विनंती असेल आनंदाची महाडिक त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या आपला देखील आपण सन्मान स्वीकारायचा. आनंदाची महाडिक त्यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. पर्षा ग्रुप शिल्डन पुरस्कृत सरपंच चषकामध्ये त्यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. शेखरजी पवार त्यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर काशीनाथ शेठ कुठल्या अगदी चिंचवण त्यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील यावा आपलं देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. काशीनाथजी कुठले आणि त्यांचा देखील सन्मान आपण करणार आहोत. आनंदजी माणिक त्यांचा देखील आपण सन्मान होताना पाहायला मिळतो बा या मुख्य अगदी टॉस बॉक्स मध्ये आणि त्यांचा देखील सन्मान करणार आहोत. त्यानंतर महादेवजी वाजेकर त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या आपला देखील सन्मान आपण स्वीकारायचा. शेखरजी पवार त्यांच्या शुभ हस्ते अगदी पाहायला गेले तर यांचा देखील सन्मान केला जातो. त्यानंतर महादेवजी वाजेकर त्यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील आपला सन्मान स्वीकारायचा. महादेवजी वाजेकर आणि त्यांचा देखील सन्मान आपण करणार आहोत. मॅच एकदम दमदार सध्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. टी फॉर टॅग जसंच तसं उत्तर सध्या मैदानाच्या आतमध्ये दिली जाते. परंतु पुन्हा एकदा जाऊया दिलीजी पाटील सरांकडे. ओर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. सर्वांचा अगदी पाहायला गेलं तर आदरपूर्वक सन्मान संपन्न झाला. शहाऐंशी धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 86 धावांचा पाठलाग करत असताना मात्र कशा प्रकारची सुरुवात इथे पाहतो. पहिल्या षटकामध्ये तब्बल तेजस चौधरीनं 22 ठोकल्या आणि या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 4 धावा
अच्छा, धावपळकर धावा लागतायत त्या 26. अनिकेत मोकल गोलंदाजीच्या मार्कवर, तर रोशन पवार ऑन स्ट्राईक. तेजस ऑन स्ट्राईक, एक मोठा चान्स आहे आणि ती चान्स मात्र कंप्लीट केली. आणि तेजस ज्यानं या सामन्याची हवा बनवली, हा घरचा साज आज या मैदानावरती चालला, पण तो मात्र गेम फिनिश करण्याच्या आत परतलाय. दिसा अगदी खेळाडूंसाठी अगदी पाहायला गेलं तर सुवर्ण संधी असणारा लागोपाठ जर 3 षटकार लगावले तर 8780 ही कॅश प्राइस अगदी पाहायला गेले तर गिरीश शेठ मुकादम, जयमल्ला हॉटेलचे सर्व आणि जगदीश शेठ मुकादम त्यांच्या माध्यमातून लगावल्या गेल्या 8780 ही तब्बल रक्कम दिली जाईल लागोपाठ 3 षटकारासाठी. 6व्या मॅचकडे एका बाजूला सध्या पाहायला गेलं तर पूर्वार्ध संपल्या, उत्तरार्धात दमदार सुरुवात झाल्या. तेजस चौधरी सध्या पाहिलं तर इथून झेल बाद होतात. निकेत चौधरी मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक चांगला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. लो फुलटॉस हा बॉल पाहायला मिळाला, थोडस लेट मात्र रिलीज केला आणि सिंगल धाव सध्या येताना पाहायला मिळते. आणि या सिंगलच्या मध्ये टीमची धाव संख्या 27 धावा सध्या स्कोर कार्डवर तुम्ही पाहू शकता. एका बाजूला टीम पाहिली सध्या फिल्डिंग करताना आई भवानी साई ब संघ तुम्ही पाहताय आणि त्यांच्या अगेन्स्ट लढताना स्वर्गीय दिलीप शेठ बालाराम चौधरी श्रीराम शिरडोन संघ तुम्ही पाहताय. रोशन पवार सध्या ऑन स्ट्राईक. हो, मारण्याचा प्रयत्न होता, बॅटची अगदी इनर एज लागली आणि वेज सध्या इथून इष्ट्यांचा घेतला जातो. अनिकेत मोकलला आणखीन एक मिळाली सफलता आणि रोशन पवार होतील इथे बाद. थँक्यू डीजे. पण सध्या 27 धावा स्कोर कार्डवर लागताना पाहायला मिळतील आणि विचार केला तर 2 षटकांचा खेळ इथून संपन्न देखील होताना पाहायला मिळेल. नवीन बॅटर प्रभाकर टकले मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील आणि या सुवर्ण संधी देखील शिरडूनच्या खेळाडूंसाठी असणार आहे. जर तब्बल 3 षटकार लगावले तर 8780 जगदीश शेठ मुकादम आणि गिरीश शेठ मुकादम जे मल्हार हॉटेलचे सर्व त्यांच्या माध्यमातून लगावली गेल्या. अनिकेत मोकलनं काय कमबॅकिंग षटक टाकल्या. तेजस चौधरी सध्या पाहायला गेलं तर बरसला होता अक्षरशः, परंतु त्याला देखील झेलबाद अनिकेत मोकल या गोलंदाजानं करला आणि त्यानंतर रोशन पवार यांची देखील विकेट सध्या त्याने प्राप्त केल्या. जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहिले तर प्रभाकर टकले आणि निकेत चौधरी अशी जोडी सध्या तुम्ही पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये. शहाऐंशी धावेंचं पाहायला गेलं तर पाठला करायचा दमदार सुरुवात इथून करावी लागेल पाहिलं गेलं तर शिरडोन संघाला आणि केलं जाईल का. निकेत चौधरी आहेत समोर ऑन स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला पाहिलं तर प्रभाकर टकले पाहायला मिळतील. डेड बॉल असणारा, कारण की पुन्हा रनअप सध्या गोलंदाजाला घ्यावं लागेल. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं देखील सहर्ष स्वागत करूया आपण वर्षा ग्रुप शिल्डन पुरस्कृत सरपंच चषक या 2026 मध्ये पिकअप शॉट लगावताना पाहू शकता. पॉवर हिट सध्या मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. जरी रोशन पवार बाद झाल्या, जरी तेजस चौधरी बाद झाल्या, परंतु सूत्र सध्या निकेत चौधरी हातामध्ये घेतील. ठोकलाय दमदार षटकार.
मास्टर 86 धावेंचा पाठलाग करायचा आणि अशाच पद्धतीने मात्र फटकेबाजी सध्या श्रीराम शिरडोन संघाला करावं लागेल आणि सध्या ते करताना पाहायला मिळतात फलंदाज निकेत चौधरी. परंतु इथून पाहायला गेलं तर षटकार आला होता, दुसराही फटका सिक्स साठी मारायचा होता, परंतु वेग थोडासा कमी केला आणि ऑफ साइड दी ऑफ स्टंप या बॉलला रिलीज केला. डॉट बॉलची सांगता सध्या झाल्या 33 धावा. आणखीन एक फुलटॉस बॉल त्यामध्ये फसले गेले होत्या निकेत चौधरी, परंतु पाहायला गेले तर सिंगल ही धाव इथून कंप्लीट होताना पाहायला मिळेल आणि प्रभाकर टकले सध्या स्ट्राईक एंडला येताना पाहायला मिळेल आणि एकच्या मदतीनं धाव संख्या पुढे जाईल 34. 34 धावा सध्या स्कोर कार्डवर तुम्ही पाहू शकता. 15 बॉल आणि 52 धावेंची सध्या गरज आहे विजयासाठी. पाहायला गेलं तर स्वर्गीय दिलीप बालाराम चौधरी 11 श्रीराम शिरडोन संघाला आणि आता इथून 15 बॉल मध्ये 52 धावा. ओहो, यॉर्क लाईनचा वापर प्रभाकर टकलेला हा फटका मारायचा होता, परंतु फसला. फ्लाय स्लिपचा अगदी शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक बॉल खाली पोहोचण्यापूर्वी 2 धावा इथून कंप्लीट होताना पाहायला मिळतात. कमालीची बॅटिंग अगदी पाहायला गेलं तर आई भवानी साई ब संघाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाल्या. 85 धावा स्कोर कार्डवर लगावल्या गेल्यात आणि 86 धावेंचा टार्गेट सध्या स्कोर कार्डवर उभारलं गेल्या. दुहेरी मिळेल टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाईल 36 धावा. हो, इथून पाहायला गेलं तर थोडंसं बाहेरील दिशेमध्ये जाणारा बॉल व्हाईट बॉलचा इशारा सध्या दर्शवला जातो आणि व्हाईटच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 न पुढे जाईल. 37 37 धावा सध्या स्कोर कार्डवर लागताना पाहायला मिळतील. बॉल राहतील 14 आणि त्यामध्ये आता गरज आहे 49 धावेंची. मॅच अद्याप बॅलन्स आहे दोन्ही संघासमोर आणि ती मॅच मात्र कोणाच्या बाजूला झुकेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. परंतु सध्या श्रीराम शिरडोन संघ धावेंसाठी स्ट्रगल करताना पाहायला मिळेल आणि त्यामध्ये आणखीन एकदा चूक घडली गेली आहे. ज्या फलंदाजाच्या खांद्यावर जबाबदारी टीमची होती तोच खेळाडू आता मैदानाच्या बाहेर पडतील. प्रभाकर टकले मैदानाच्या बाहेर. थँक्यू डेझा. त्यानंतर वैभव शेठ मुकादम त्यांना देखील विनंती असेल आपण देखील यावं मुख्य व्यासपीठावर. आपलं देखील सहर्ष स्वागत आणि कॉंग्रॅच्युलेशन. वैभव शेठ मुकादम त्यांना देखील असणार आहे, कारण की अगदी पाहायला गेलं तर नवीन खरेदी आणि त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. दमदार सरपंच षटकामध्ये नवीन खेळाडू पाहिलं गेलं तर सध्या इन्फॉर्म योगेश चौधरी सध्या तुम्ही पाहता. हो, यावेळेस फुलरलेनचा बॉल होता, आडव्या बॅटनं स्लॅश करायचं होतं या बॉलला. योगेश चौधरी सध्या फसताना पाहायला मिळतील आणि इथून हा बॉल डॉट येताना पाहायला मिळेल आणि लक्ष आता पाहिलं तर थोडस दूर आहे, कारण की 12 बॉल आणि गरज बॉल पाहिले तर आता 12 राहतील शिल्लक आणि त्यामध्ये 49 धावा सध्या काढायच्या आहेत विजयासाठी. पाहायला गेलं तर इथून स्वर्गीय अगदी पाहायला गेलं तर दिलीप बालाराम 11 श्रीराम शिरडोन संघाला 12 बॉल मध्ये 49 धावा होऊ शकतात आणि ती करण्याची जिम्मेदारी आता 2 फलंदाजांच्या खांद्यावर येऊन ठेपल्या. निकेत चौधरी सध्या ऑन स्ट्राईक एंडला असतील. त्यांच्या संवेद पाहिलं तर ज्यांचे वडील आज आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु त्यांच्या नावानं अगदी पाहायला गेलं तर हा संघ खेळताना पाहायला मिळतो. योगेश चौधरी आणि
योगेश चौधरीला तुम्ही पाहताय 9 सेकंडला. बॉलर सध्या असेल इनॅक्शन परेश मोकल. ओहो, आडव्या बॅटनं मारायचं होतं. सध्या पाहायला गेलं तर बॅकफुटला लोटले जातील निखिल चौधरी आणि इथून पाहायला गेलं तर डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळेल. 11 मध्ये आता इथून 49 धावांची गरज आहे. 49 रन्स इथून बनवावं लागतील विजयासाठी पाहायला गेलं तर श्रीराम शिरडोन संघाला. ओहो, या ब्लिसला पिकअप शॉट परफेक्ट रडार मध्ये हा बॉलला लॉन्च केलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार येताना पाहायला मिळेल फलंदाज निखिल चौधरीच्या बॅटमधना. थँक्यू डी. अगदी पाहायला गेलं तर तिसऱ्या षटकामध्ये 3 षटकामध्ये पाहिलं तर 24 धावा होत्या श्रीराम शिरडोणकरच्या पहिल्या सत्रामध्ये आणि त्यानंतर पाहायला गेलं तर 36 धावा खर्च केल्या होत्या ऋषी डकलेन आणि पवन टकले यांचा विचार केला तर 24 धावा त्यांना खर्च केल्या होत्या आणि सध्या त्याच धावा चेस करायच्या तिथून श्रीराम शिरडोन संघाला बॅटिंग करत असताना. ओहो, समोर हा फटका सजवलाय परंतु पाहावं लागेल या बॉलला आणि यस टेक करण्याची संधी होती परंतु सध्या थोडीशी मिस फिल्डिंग होताना पाहायला मिळेल त्या ठिकाणी आणि आता इशारा येणं बाकी आहे. पाहायला गेलं तर फलंदाज सेफ असतील इथून निखिल चौधरी आणि सिंगल इथे प्राप्त होईल आणि या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे देखील जाताना पाहायला मिळेल. 44 धावा सध्या स्कोर कार्डवर जोडले जातील. 9 बॉल आणि 42 धावांची सध्या गरज आहे. 9 बॉल 42 धावा या 3 बॉलवर प्रचंड मेहनत पाहायला गेलं तर योगेश चौधरी यांना देखील करावं लागेल. षटकार चौकारांची सध्या गरज आहे. ओहो, स्लोवर धीम्या गतीचा बॉल आहे आणि त्यामध्ये पाहिलं गेलं तर फलंदाज योगेश चौधरी सध्या फसले जातात आणि डॉट बॉलची इथून सांगता होताना पाहायला मिळतो. आता सध्या टीमची धावसंख्या पाहिली तर थांबली जाईल 44 या धावसंख्येवर. 8 बॉल आणि 42 धावांची गरज आहे. 8 बॉल मध्ये तब्बल 7 षटकार लगवावे लागतील परंतु आता इथून पाहायला गेलं तर एक बॉल इथून डॉट होताना पाहायला मिळतील आणि सध्या धावसंख्या तिथे स्थिर असेल 44 या धावसंख्येवर आणि सध्या धावेंसाठी स्ट्रगल श्रीराम शिरडोन संघ करताना पाहायला मिळेल कारण की 7 मध्ये आता 42 धावेंची मात्र गरज आहे. 7 बॉल 42 धावेंची गरज आहे. अनिकेत मोकल यांची राहिलेली कमालीची खेळी या मॅच मध्ये. एका आता किल्ला लढवत होते परंतु सध्या हा बॉल सीमारेषाच्या बाहेर जायला आणि या ठोकलाय इथून षटकार. योगेश चौधरीच्या बॅटमधना आला इथून षटकार. बॉल राहतील इथून टोटलचा आणि त्यामध्ये 36 धावेंची गरज असणारा 6 बॉल 6 षटकार आता इथून लगवावे लागतील. ही मॅच जर जिंकायची असेल श्रीराम शिरडोन संघाला आणि सध्या पाहिलं तर निखिल चौधरी ऑन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतील आणि धाडस आहेत या खेळाडूकडे आणि सध्या पाहायला गेलं तर सिद्ध करावं लागेल त्यांना या मॅच मध्ये. पाहायला गेलं तर अंतिम षटकामध्ये ज्या 36 धावा खर्च केल्या होत्या त्या धावा आता इथून बनवाव्या लागतील कारण की 6 मध्ये आता 36 ची गरज आहे. आशिष मोकल तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवर. सागरशी शेवाळे त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत असणारा या स्पर्धेमध्ये. चला पाणी घेऊन जायचं. अगदी पाहायला गेलं तर शरीरावर हा बॉल धरला जातो. पाणी घेऊन जायचं प्लीज.
12 बॉल मध्ये 49 धावा होऊ शकतात. खेळताना पाहायला मिळतो योगेश चौधरीला तुम्ही पाहताय 9 सेकंडला बॉलर संजय असेल मध्ये 49 धावा होऊ शकतात. खेळताना पाहायला मिळतो योगेश चला नेक्स्ट चौधरी. मॅच विनर वर्सेस विनर खेळवली जाईल. यातून जो संघ जिंकेल अगदी आपण कुठेही जाऊ नका, कारण की इथून षटकार येताना पाहायला मिळतोय. फलंदाज पाहायला गेलं तर निकेत चौधरी यांच्या बॅट मधना आला दमदार षटकार. आणि 4 बॉल सध्या 30 धावांची गरज आहे. 4 बॉल 30 धावांची गरज आहे. सध्या पाहायला गेलं तर एखादी चूक जर गोलंदाजाने या मॅच मध्ये केली तर अगदी पाहायला गेलं तर श्रीराम शिरडून संघ देखील या मॅच मध्ये बाक होऊ शकतात. सध्या प्रयत्न चालू आहेत. हो यावेळेसला बॉल पाहिलं तर बुध्यामध्ये टाकल्या गेल्या. अगोदरच्या बॉलवर षटकार पाहायला मिळाला होता निकेत चौधरी यांच्या अगदी पाहायला गेलं तर बॅट मधनं, परंतु तदनंतरचा बॉल सटीक लेंथ वर इथे रिलीज केला आणि डॉट बॉल पाहायला मिळतो. 3 मध्ये 30 ची गरज. हो यावेळेसला आणखीन एक तडाखा पाहायला मिळतोय. उंची लांबी देखील चांगली आहे आणि बॉल देखील सीमा रेषाच्या बाहेर जाता जाता होई काय ना, परंतु प्रयत्न आणि धावेंचं अंतर सध्या कमी केलं जातं निकेत चौधरी या फलंदाजाच्या माध्यमातून. आणि धावा आता इथून पुढे वाढताना पाहायला मिळतील. टोटल लगल्या गेल्यात 62 धावा स्कोर कार्डवर. बॉल राहतील 2 आणि त्यामध्ये 24 धावांची गरज आहे. लेग पाईचा इथून इशारा आला गेला. सिंगल इथून क्राफ्ट इथून होताना पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पाहिली तर 63 धावा सध्या स्कोर कार्डवर जोडले जातील. 1 बॉल आणि 23 धावांची सध्या गरज आहे विजयासाठी पाहायला गेलं तर श्रीराम शिरडोन संघाला. आणि